ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून शेतकरी शेतमजूर दिव्यांगांच्या समस्या सोडवण्याची मागणी करत असताना आंदोलने केली, मागण्या केल्या, परंतु तोडगा निघाला नाही। त्यामुळे आता पुन्हा एकदा आंदोलन करावे लागत आहे बच्चू कडू यांना। आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आज बैठकीसाठी बोलावलं होतं, पण बच्चू कडू यांना बैठकीत बोलवून तिथे त्यांना अटक करण्याचा मास्टर प्लॅन देवेंद्र फडणवीसचा होता। कशा पद्धतीने होता ते नक्की पुढे बघा, शेवटपर्यंत बघा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। गेलो नाही त्याच्यामुळं बैठक रद्द होणारच होती। मला असं म्हणायचं आहे की आईन 8 तारखेला 28 तारखेलाच तुम्ही बैठक घेणार, तुमचा काय हेतू होता? आम्हाला तिकडे बोलावायचं, आम्हाला इकडे बोलायचं, तिकडे बोलावून अटक करून घ्यायची आणि इकडे वाऱ्यावर ठेवायची आम्ही जनता। जे आमच्या भरोश्यावर इथे आंदोलनात आले त्याच दिवशी तुम्ही तिकडे बैठकीला बोलावणार आणि उद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता तर कोण जबाबदार राहिलं असतं? बावनकुळे साहेबांकडून अशा अपेक्षा नाही आहे। आम्ही तुम्हाला पुन्हा नम्र विनंती करतोय, हे पुण्याचं काम आहे, तुम्ही ते सोडवा, तुम्हाला पुण्य भेटन। आणि 5 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतो, नाहीतर रामगिरीला जेवण करायला जातो। काल मी मेसेज केला होता सीएम साहेबांना, तर त्यांना मी सांगितलं होतं का आम्ही तिकडे येऊ शकत नाही कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, त्यांना तुमचं प्रतिनिधी कोणी पाठवावं। त्यांनी ओके म्हणून मला पाठवले। कसं आहे, आम्ही सरकारला भरपूर वेळ दिलेला आहे। हे आजचं आंदोलन नाही, गेल्या 7 महिन्यापासून आंदोलन आम्ही करतो आहे। एक बैठक पण सीएम साहेबांची यांची झाली, काही हाती भेटलं नाही, काही भेटलं नाही। वांजोटी बैठक झाली, बैठक चर्चा समित्या किती दिवस राहत। त्या दिवशी बोलावली, ज्या दिवशी म्हणजे माणूस तर तुम्ही काय सलेन द्यायला लागले का? आजची तुम्ही तरी सांगा, आज आम्ही इथं बैठकीला गेलो असतो तर हे जनता कुठे गेली असते? हे तर साधा विषय आहे ना। पण असं कैचित पकडून तुम्ही राजकारण करणं चुकीचं आहे। हे अपेक्षा नाही आहे सरकारकडून आम्हाला। तुम्ही चेतावणी देताय, तुम्ही तुम्ही धोरणानं मारलं शेतकऱ्याला, आता आंदोलनात मारायचा विचार आहे तुमचा। तुम्हाला असं वाटतं पोलीस बळ वाढवून आम्ही करू टाकू म्हणून? ही भाषा, तुमच्याजवळ शस्त्र आहे, तुमच्याजवळ पोलीस दल आहे, तुमच्याजवळ यंत्रणा आहे, म्हणून असं ही भाषा बोलू नये। तुम्ही सरकार आहे, तुम्हाला शांततेनं हे खरं तर समोर यायला पाहिजे आणि बाकी आंदोलनात तुम्ही जाऊ शकता, इथे काय येऊ शकत नाही। तर अशा पद्धतीने बच्चू कडू यांना पकडण्याचा डाव हा देवेंद्र फडणवीसने लावलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीये, बैठकीसाठी येत नाहीये, फक्त शेतकऱ्यांना फसवायचं काम इथे सुरू आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद।